चलिए कैलकुलेट, नेक्स्ट क्वेश्चन, कैलकुलेट ABCDE, कैलकुलेट ABCDE, ABCDE for 6 to 2 transition, for 6 to 2 transition. ABCDE for 6 to 2 transition. फक्त असंच दिले 62, तर याच्यामध्येच काय येतील, मल्टिपल आणि सिंगल पण सगळेच येतील. नाही 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 नाही, अजून नाही करायचे, बोथ येतील, मल्टिपल आणि सिंगल बोथ काढायचे. ज्यावेळेस असं मेन्शन केलं असेल त्यावेळेस तसं करायचं. झालं? तुम्ही चिंच खाल्लेली, चिंच खाल्लेली, कवट खाल्लेले, कवट नाही माहिती? हा, आमच्या घरात आमच्या शेतात असे खूप झाड आहेत. आंबट. कवट, यू डोंट डू कवट माहिती? इट इज लाईक हा सटामटा, इट इज लाईक, अरे ते असं फोडतात, त्याच्यामध्ये असं ते ब्राऊन कलर. तू खाल्लंस कवट? हा हा हा, कवट म्हणजे काय माहित नाही? नाही माहिती? यू डोंट नो कवट? अरे त्याची चटणी करतात, चटणी करून खातात, मग गुळ टाकतात, एक नंबर लागतं. सांगा पहा, काय सांगितलं तुम्हाला? 6 to 2, ठीक आहे. पहा 6 to 2 म्हणल्यावर 6 minus 2, 6 minus 3, 6 minus 4, 6 minus 5. सांगा 6 minus 2 किती येईल? 4 येईल. 3, 2 आणि 1. इथं 2 आहे. 2 म्हणजे ब्लामर ना, बरोबर की नाही? म्हणजे कुठला रिजन? विजिबल. त्याच्यानंतर कुठला येईल सांगा? ब्लामर नंतर पास्चन नंतर ब्रॅकेट, आणि नंतर फंड. बरोबर. सांगा पहिल्याचा आन्सर काय सांगा मग? टोटल लाईन किती होती? लाईन्स 10 ना. हा, तुम्हाला खोटं वाटेल, हा सेम क्वेश्चन या वर्षीच्या जेईला विचारला होता. सेम सेम. त्याच्यामध्ये हे विचारलं होतं की टोटल नंबर ऑफ लाईन्स किती येतील? टोटल नीटला नव्हतं, नीटला सांगेल, नीटला ते आपण क्वेश्चन केले ना तसा. सांगा दुसरं काय येईल? 4. हा,
6 हा बरोबर 6 डी काय विचारलंय हा 0 ई ब्रॅकेट हा 2 these are the answers. हे शिकवलं पीडब्ल्यू मध्ये एवढं डीप मध्ये नाही शिकवलं का चला लिहा लिहा झालं लिहून माझा आनंद आनंद उद्या सुट्टी आहे आपल्याला म्हणून तर सुट्टी दिली ना चला लिहा लिहा चला कॅल्क्युलेट मॅडमचा बर्थडे होता 1 तारखेला कॅल्क्युलेट ABCDE calculate ABCDE for 6 to 1 single step transition in hydrogen atom. Transition in hydrogen atom. ABCDE सांगा. सिंगल स्टेप म्हणजे 6 - 1 एकच सिंगल स्टेप म्हणजे फक्त एकच ABCDE A चा आन्सर सांगा B चा आन्सर सांगा C चा सांगा D 6 to 1 ओनली 1 A चं 1 हा A चं 1 दुसरं काय टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन्स विजिबल सांगा 4 पेपर नाही आहे सिंगल स्टेप म्हणजे एकदा आपली कशी 4 ला 6 ला सुरू झाला का आणि 1 पर्यंत थांबल्या अशी 6 ला सुरू 2 ला थांबल्या 1 पर्यंत 6 ला सुरू 2 ला 6 ला सुरू होऊन 1 वर यायला पाहिजे हा मग एकच आहे मग विजिबल साठी बाकी सगळे जिबल नाही कळलं अरे मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे ती मगाची डायग्राम आहे बरोबर 6 to 1 सिंगल स्टेप 6 पासून 1 किती लाईन आहेत सिंगल स्टेप एकच मग पहिल्याचा आन्सर काय येईल पहिल्याचा आन्सर 1 हे कळालं A चा आन्सर 1 आलं एवढं कळालं B चा आन्सर B काय विचारलंय सांगा विजिबल रिजन ठीक आहे आता सांगा विजिबल रिजन म्हणजे कुठला रिजन बाल्मर बरोबर याचा n इज इक्वल टू किती आहे 2 आहे ना 2 आहे तर सिंगल स्टेप 6 ते 1 ही सिंगल स्टेप 6 ते 2 मध्ये जाईल का नाही मग त्याचा आन्सर काय येईल 0 मग हे 0 C चं सांगा C चं काय विचारलंय IR लाईन्स आता IR वरती तर जाणारच नाही लायमन वरती जाईल ना सिंगल स्टेप म्हणजे फक्त 6 ते 1 हीच लाईन आहे फक्त एकच याचा आन्सर 0 D सांगा हा तर सांगा UV म्हणजे लायमन ना तर 1 येईल ना त्याचा आन्सर काय येईल 1 बरोबर आणि ब्रॅकेट लाईन 0 तब्येत बरी नाहीये का हा ना
चला झालं झालंय. चला नेक्स्ट नोट लिहा. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाइन्स. नोट लिहा. टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स for n-to-1 transition, for n-to-1 transition, for n-to-1 in n-to-1 n च्या जागेवरती काही असेल 2 3 4 5 6 n-to-1 ट्रान्झिशन. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला लिहा 1 + 2 + 3 + 4 ... n-1. Total number of spectrum lines for n-to-1 transition, 1 + 2 + 3 + 4 ... n-1. n-1 समझ में आयो? समझ लो. आता बघ 7 to 1 किती लाईन आल्या होत्या? 21. बघ 1 + 2 + 3 + 4 इथे n काय? n काय? 7 आहे. बरोबर आहे. प्लस 5 + 6 + 7 - 1. बघ 2 + 3 6 10 15 21 झालं 20. n 6 ला मी असं लिहू शकतो का? बघ 7 - 1. हे n-1 हे लास्ट आहे. कळलं? म्हणजे जर तिने आता 6 to 1 दिला असेल तर 1 2 3 4 5 5 - पण नाही, फक्त 5. 1 2 3 4 5. हा म्हणजे हे काय झालं 5 बघ 5 to 1 दिलंय ना. 6 to 1 दिलं तर 6 to 1 दिलंय सपोज. बरोबर आहे. 6 to 1 दिलंय तर काय येईल पहा 1 + 2 + 3 + 4 + 5. 5 म्हणजे 6 - 1 आहे ना. n-1. चला लिहा. क्वेश्चन लिहा. चला लिहा. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहा. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन of hydrogen atom, ground state electron of hydrogen atom observes energy of x electron hold, and goes to unknown excited state. Energy of x electron hold and goes to unknown excited state. When excited electron return to ground state by single and multi-step transition, it emits 6 spectrum lines.
It emits 6 spectrum lines. Calculate value of x. Calculate value of x. क्वेश्चन मध्ये दम आहे पण क्वेश्चन टीचर लोकांना जरी दिला तरी येणार नाही. जेई ऍडव्हान्स क्वेश्चन टीचर लोक नाही सॉल्व्ह करू शकणार क्वेश्चन. क्वेश्चनचा अर्थ सांगा मला, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. क्वेश्चनचा अर्थ सांगा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. क्वेश्चन वाचून दम लागतं. पहा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, काय म्हटलंय? ग्राउंड स्टेट म्हणजे n इज इक्वल टू किती? 1. टू अननोन एक्साइटेड स्टेट म्हणजे n ची व्हॅल्यू माहितीये का? नाही माहिती. इथून काय केलं त्यांनी? घेतला आणि इथं गेला. एनर्जी किती घेतली? x इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी त्यांनी घेतली. आता तुम्हाला ही एनर्जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता n इज इक्वल टू 1. आता याची जर n ची व्हॅल्यू माहिती असती तर तुम्ही एनर्जी ऑटोमॅटिक फाइंड केली असती. n दिस मायनस दिस. ठीक आहे. तुम्हाला तिथं काय म्हटलंय? ज्यावेळेस हा अननोन एक्साइटेड स्टेटला गेला आणि परत ग्राउंड स्टेट वरती आला तर त्यांनी किती लाईन्स इमिट केल्या? 6 लाईन्स इमिट केल्यात. आता मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता कुठला? 1 + 2 +. आता 6 ला मी कसं लिहू शकतो पहा त्या फॉर्म्युल्यानुसार. 1 + 6 लाईन, नंबर ऑफ लाईन 6 आहेत ना. 1 + 2 +. ठीक आहे. आता पहा जर फॉर्म्युल्यात लिहायचं असेल तर मी असं लिहिल का? 1 + 2 + n - 1. n - 1 4 - 1 नाही, n - 1. n - 1 कशाची व्हॅल्यू आहे? 3 ची. तर मी असं लिहू शकतो का? n - 1 इज इक्वल टू 3. तर n इज इक्वल टू 4. तर n ची व्हॅल्यू आहे का 4? बरोबर की नाही? कुठे झाला? आता तुम्हाला डेल्टा E फाइंड करायचंय. E4 - E1. E4 - E1. E4 किती आहे सांगा? E1 बाय 16 मायनस E1 मायनस 15 बाय 16 E1. आणि E1 ची व्हॅल्यू किती असते? किती असते? मायनस 13.6. तर मायनस 15 इंटू मायनस मायनस प्लस होईल बघा. हे 13.6 हे मायनस मायनस प्लस होईल. ते 15 बाय 16 13.6. ते एक्झॅक्ट आन्सर येतं 12.56. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही याची व्हॅल्यू किती आहे? 13.6. आणि n इज इक्वल टू 4 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? मी काढून दिली होती तर 0.84. मायनस होती ना. आता करा मायनस. पहा 0.84 मायनस मायनस प्लस 13.6. हे जर तुम्ही मायनस केलं तर ही व्हॅल्यू पण 12.56 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 6 येईल ते. 6 तुम्ही करून पहा. एक तर ही मेथड नाही तर ही मेथड. तुम्हाला या व्हॅल्यू लक्षात पाहिजे ना. या व्हॅल्यू लक्षात पाहिजे तुम्हाला. पण मग त्या आन्सर सोडून प्रश्नाकडे जायचं. हेच आन्सर आहे. त्यांनी अननोन सांगितलेलं ना. मग ती 4 च हे करायचं. करा. कोणाला काही समजलं नसेल तर विचारा. हे कसं केलं ते सांगू. आता मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता नंबर ऑफ स्पेक्ट्रम लाईन्स.
किती स्पेक्ट्रम लाईन इमिट केल्या? 6 इमिट केल्या. मी फॉर्म्युला काय शिकवला? 1 + 2 + n- असं शिकवलं ना, डॉट 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 n-1. आता त्यानुसार मी 6 ला असं लिहू शकतो बा, 1 + 2 + 3. यांची टोटल सम किती होते? तर त्या हिशोबाने ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? n-1 आहे. इज इक्वल टू 3 आहे. तर n ची व्हॅल्यू आली 4. झालं? ॲटॉमिक स्ट्रक्चर लय वेळ लागतो कडे ह्या चॅप्टर. आणखीन पुढच्या 2 चॅप्टरला खूप वेळ लागेल. पिरियॉडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग. नंतर मग काही नाही, नंतर 10-15 दिवसात चॅप्टर संपून जातील. जप 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 संपून जातील. बोर्डाचा अभ्यास करताय ना तुम्ही? वरती 8 तारखेपासून एक्झाम आहे, माहिती आहे ना? हा, ते 8-9 जे असेल ते करताय ना? नाही ते म्हणतील अकॅडमीला जाऊन उपयोग नाही वगैरे असं काही. तेवढं तेवढं करा. 2-2 दिवसाचं ते होमवर्क केला का? नाही रे, तसं करू नका. तसं करू नका. बघा शेवटी माहिती आहे ना, शेवटी सगळं जात नाही, उलटी होती. समजा तुम्ही 10 तुमच्या समोर इकडं गुलाबजामुन आहेत, इकडे डोसा आहे, इकडे पावभाजी आहे, इकडे इडली आहे, इकडे पिझ्झा आहे, इकडं चिकन आहे, इकडं मटन आहे, इकडे अंडे आहेत. तुम्ही नाही खात? आम्ही पण नाही खात. शिव 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 शिव. शिव 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 शिव. आम्ही पण नाही खात. चिकन मटन छी, किती घाण असतं ते, छी. मग ठीक आहे, चला. असं तुम्हाला सगळं दिलं आणि सगळं म्हणलं सगळंच खा, मग काय होईल? उलटी होईल ना. म्हणून एका दिवशी एक खा, एका दिवशी एक चॅप्टर करा. हा ना, मग अरे मी तुम्हाला सांगितलं ना त्याची स्ट्रॅटेजी. युट्यूब वरती सर्व चॅप्टरचं नाव टाकायचं आणि बोर्ड टाईप टाकायचं. 2-3 तासाचा एक व्हिडिओ बघायचा, होऊन जातं. इकडचं थोडं 5-6 दिवस मागे ठेवायचा. आपल्याला 2027 ला एक्झाम द्यायची. 2027 ला एक्झाम द्यायचंय. ही तेच ना. नाही, नापास तर कोणी करत नाही आपल्याला. ठीक आहे, चला लिहा. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन ॲटम. तुम्ही हे बघा, असे क्वेश्चन ना कुठल्याच प्लॅटफॉर्म वरती घेणार नाहीयेत. मग जर मला कट करायचं असेल तर मग मी तसं करून आतापर्यंत मी हा संपूर्ण पिरियॉडिक टेबल पण संपवला असता. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन ॲटम. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन ॲटम observes energy of x electron volt.
observes energy of x electron volt and goes to nth excited state nth excited state. Nth excited state. When excited electron returns to ground state, when excited electron returns to ground state, when excited electron return to ground state by single and multi-step transition, by single and multi-state transition, it emits two spectrum lines in the Balmer series. Two spectrum lines in the Balmer series. In Balmer series. N and XR. N and XR. N and XR. बस झालं तेवढंच क्वेश्चन. चला मला एक गोष्ट सांगा, किती स्पेक्ट्रम लाईन निमिट केल्यात? ठीक आहे, बरं कुठे केल्यात? ब्लामर सिरीजला. म्हणजे N to 1 ट्रान्झिशन झालं का? नाही ना. N to 2 ट्रान्झिशन झालं. N to N to 2 ट्रान्झिशन झालं. N to 2 ट्रान्झिशन झालं, बरोबर की नाही? मला सांगा N to 1 ट्रान्झिशन होत होतं. N to 1 ट्रान्झिशन होत होतं त्यावेळेस मी काय फॉर्म्युला दिला होता? 1 + 2 + 3 + 4 ... n - 1. ज्यावेळेस N to 2 ट्रान्झिशन होईल त्यावेळेस काय फॉर्म्युला येईल? 1 + 2 + 3 + 4 + 5 + ... n - 2. n - 2 असा फॉर्म्युला आहे. आता पहा किती स्पेक्ट्रम लाईन इमिट केल्यात? n - 2 = काय येईल? 2. तर n ची व्हॅल्यू काय आली? 4. मला सांगा n ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे शेल कुठली आहे? शेल n ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे शेल कुठली आहे? 3 कशी असेल? अरे 4च ना. अरे n ची व्हॅल्यू 3 आहे. शेल काय आहे? शेल, अरे पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल. तर n ची व्हॅल्यू 4 आहे. हा, आणि एक्साइटेड स्टेट कुठली असेल सांगा? थर्ड एक्साइटेड स्टेट असेल. थर्ड एक्साइटेड स्टेट. क्वेश्चन मध्ये नीट वाचा एकदा. क्वेश्चन मध्ये नीट वाचा. काय म्हटलेत ते? काय बोललेत? and goes to nth excited state. nth excited state म्हणजे nth excited state म्हणजे n ची व्हॅल्यू 3 घ्यायची का 4 घ्यायची? अरे 3 कशी? 4 येईल ना. n ची व्हॅल्यू 4 येईल ना. इथे सांगा डेल्टा E काय येईल परत? E4 - E1 आणि ते आताच आपण काढलं होतं. ठीक आहे, तुम्हाला विचारलं काय? n आणि काय विचारलं होतं? x. तर n ची व्हॅल्यू 3 येईल का 4 येईल? 4 येईल. आणि x ची व्हॅल्यू काय येईल? लिहा. कळतंय का?
बेटा प्रत्येक क्वेश्चन डिफरंट आहे हा, लक्षात घ्या. हा 5 नंबर सांगू का? 7, 9. त्यांच्याकडे पीडीएफ आहे, तुम्हाला पाहिजे घ्या आपलं. अरे कोणाचा नंबर असेल ना, अर्स तुझ्याकडे नंबर आहे? बरं मी टाकतो तुम्हाला ग्रुपला, नाही ग्रुपला मी टाकतो, नका घेऊ टेन्शन. टाकतो रे, काय एवढं. चला सर शेरीचं का घेतलं तुम्ही? शेरी का घेतलं तुम्ही मध्ये? सर जर एंट्री असला तर मग काय शेल का घेतलं? अरे तर तुम्हाला एन ची व्हॅल्यू विचारली होती ना, एन म्हणजे शेलच आहे ना, एन ची व्हॅल्यू सेल आहे ना, म्हणून तुम्ही शेल घेतला. तर तिथे एन2 आहे, तर तिथे 3 असतात तर मग 3 आला. 3 n - 3 = 2 असं आलं असतं. ब्लामर सिरीज म्हटलेत ना म्हणून. नेक्स्ट हेडिंग लिहा. असे क्वेश्चन जेईला आपलं, असे क्वेश्चन नीटला येणार नाहीत हा. नीटला असं येणार नाही, नीटला ते सोपं सापं येतं. त्या दिवशी मी सॉल्व्ह करून दिलं ना, तसं येतं ते. हा ते काय ते लहान मुलं, पहिली दुसरी मुलं सॉल्व्ह करतात. काय विसरले? काय ते बोर मोडू? रेकॉर्डेड लेक्चर आहेत ना, ते पाहिजे, शोधायचं आता त्यातलं. या ब्लामर सिरीज, बाल्मर सिरीज, क्वेश्चन नाही हेडिंग आहे, ब्लामर सिरीज. बाल्मर सिरीज तुम्ही काय लिहिता? ब्राह्मण सिरीज, बाल्मर सिरीज लिहा लिहा. चला. इट इज द फर्स्ट डिस्कवर स्पेक्ट्रम लाइन्स. इट इज द फर्स्ट डिस्कवर स्पेक्ट्रम लाइन्स. It is the first discovered spectrum lines of hydrogen atom. Of hydrogen atom, because it existing in visible region. It exists in visible region. डोळ्याने पाहू शकतो म्हणून ती फर्स्ट डिस्कवर स्पेक्ट्रम लाईन झाली. It exists in visible region. ठीक है, ठीक है, समजला? पहा, लक्ष द्या. मला सांगा, इथं n = 1 आहे, इथं n = 2 आहे. हीच आहे ना ब्लामर सिरीज. मग नंतर n = 3, n = 4, n = 5, n = 6, n = 7. मला ब्लामर सिरीज मध्ये लाईन कुठून कुठपर्यंत येईल? 2 वरती येईल. 2 वरती येईल की नाही? म्हणजे ती 5 वरनं येईल, नाही तर 6 वरनं येईल, नाही तर 7 वरनं येईल.
नाही ती 5 वर्ण आली, इथं 4 वर्ण आली, इथं 2 वर्ण आली. ठीक आहे. पहा मी तुम्हाला एक शिकवलं होतं, कुठलं? विबग्योर. विबग्योर बरोबर आहे. VIBGY GYOR. मला सांगा हा जो रेड लाईट आहे, रेड लाईट, याची लॅम्बडा काय असते सांगा? हा बघा बघा पाठीमागं काय तुम्ही लॅम्बडा काय असते? वेवलेंथ काय असते? मॅक्झिमम का मिनिमम? मॅक्झिमम वेवलेंथ असेल ना, मॅक्झिमम असेल की नाही? तर एनर्जी काय असेल सांगा? मिनिमम असेल. पहा इथून इकडे जातोस त्यावेळेस एनर्जी कमी होते आणि लॅम्बडा वाढतो, असंच लिहून दिलेलं आहे मी. हा बरं ठीक आहे, मग मी इकडे एनर्जी मॅक्झिमम लिहिली असेल तर तिथे एनर्जी मिनिमम लिहिली असेल. इकडून इकडं एनर्जी काय होते? वाढते ना. इकडून इकडे एनर्जी वाढते. मी त्यावेळेस हे पण सांगितलं होतं की ते इम्पॉर्टंट आहे, सांगितलं होतं का नव्हतं? बरोबर. पहा ही जी लाईन असती, ही जी लाईन असते ही कुठली 3 to 2 ट्रान्झिशन, ब्लामर सिरीज मध्ये 3 to 2 ट्रान्झिशन ही जी लाईन असते याला म्हणायचं रेड एंड. काय म्हणायचं? रेड एंड. रेड एंड म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? रेड एंड. रेड एंड हे इम्पॉर्टंट आहे हा, रेड एंड. ठीक आहे, बरोबर आहे. आता मी जर असं म्हटलं की हे 4 पोर आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, याचं नाव काय? 1, याचं नाव 2 आहे, याचं नाव 3 आहे, याचं नाव 4. ठीक आहे. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, मी असं म्हटलं पहिला सोडून 2 नंबरला कोण आहे? पहिला सोडून 2 नंबरला 3 आहे. बरोबर आहे. आम्ही जर असं म्हटलं पहिल्यापासून 4 किती नंबरला आहे? मी असं एक धरून 1 सोडून 3. कळालं एवढं? हे लिहा हे लिहा. लिहा रे, लिहा फास्ट लिहा. आपली बस आहे, पावणे 4ला बस आहे, पावणे 4ला बस आहे. लिहा फास्ट काय लिहा. हा दोन्ही लिहायचे. हे काढा, त्याच्या बाजूला ते काढा, असं काढा. मला एक्झाम मध्ये विचारलं रेड एंड ट्रान्झिशन कुठलं असतं? कुठलं असतं? 3 to 2. 10 मिनिटं. हो का मॅम? इथं आहे का? आत्ता आहे का? 4 वाजता आहे, पण मला हा मग 5 मिनिटं सोडून देतो यांना. काय म्हणले? माझा आनंद हरवला.
बेटा आनंद मिळेल तुम्हाला आयुष्यात चालते. कशामुळे मिळेल बरं? काय कारण? काय कारण? त्यामध्ये मला आनंद भेटणार. मला आनंद का भेटेल? का भेटेल मला आनंद? का भेटेल मला आनंद? बरं काय माहिती तुम्हाला? काय माहिती तुम्हाला? दोन तारखेला काय असतं माहिती तुम्हाला? 2 तारखेला काय? पापवांचा वाढदिवस. आणखी दसरा होता. आणखी लाल बहादूर शास्त्रींचा वाढदिवस. पहिले पंतप्रधान ते नव्हते. पहिले पंतप्रधान लिहा पटकन. मॅडम थांबल्यात, बाहेर लिहा. हा काय काय काय? लॅमडा मॅक्स येते. लॅमडा मॅक्स. चला क्वेश्चन लिहा. हा 5 मिनिटं बाकी आहेत. क्वेश्चन लिहा. चला होय ग. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन चला क्वेश्चन लिहा. चला विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रांजिशन विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रांजिशन विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रांजिशन which of the following electronic transition of hydrogen atom of electronic transition of hydrogen atom belongs to third line belongs to third line belongs to third line belongs to third line from the red end of hydrogen atom from the red end of hydrogen atom. हे ऑप्शन्स आहेत. फ्रॉम थर्ड लाईन. हा 5 to 2. हे ऑप्शन्स आहेत. हे फ्रॉम म्हटले ना. फ्रॉम म्हणजे पासून. 1 2 3 3 कोट 5 ते 2 1 2 3 हे ऑप्शन्स आहेत. हे इथे लिहिलेले हे 3 ते 2. फ्रॉम म्हटलेत ना. रेड एंड पासून 1 2 3 म्हणून तुम्ही सांगितलं होतं ना ते 4 मुलं आहेत. कळलं का? हिच्यापासून तू 3ऱ्या नंबरला आहे. हिला सोडून तू 2ऱ्या नंबरला आहे. कळलं? चला लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. याचं हे आन्सर आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. विच ऑफ द फॉलोइंग ट्रांजिशन belongs to third line after the red end of hydrogen line spectrum. Belongs to third line after the red end of hydrogen line spectrum. After the red end of hydrogen line spectrum. Same options आहेत. सेम. हा बरोबर. 6 ते 2. आफ्टर म्हटलं म्हणजे याला पकडायचं का सोडून द्यायचं? काय 1 2 3 6 ते 2. या ठिकाणी आपण थांबूया. जय महाराष्ट्र.